बलाढ्य संघ सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच पहिलं षटक भावेश. पाहूया आपल्या संघासाठी. भावेश याच्याकडून पहिलं षटक. वाईट डाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1. चौकार. डीजे सुंदर असा चौकार आपल्या संघासाठी. 2 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. सुंदर असा पुन्हा एकदा चौकार. दोन चेंडू 2 चौकार आपल्या संघासाठी. तेजराज सुंदर असा फलंदाज. अवांतर धाव. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. सुंदर असे 2 चौकार आणि पुन्हा एकदा चौकार. चौदा. 3 चेंडू 14 धावा. चौकार. 4 चौकार. अतिशय धावा. सुंदर असे 4 चौकार तेजराजाच्या फलंदाजीतून. 5वा चौकार. सुंदर हा चेंडू 22 धावा. महागडी ओव्हर. 1 ओव्हर 23. 5 खणखणीत चौकार तेजराजाच्या फलंदाजीतून. पहिलं षटक थोडं महागडं. 23 धावा. पुढील गोलंदाज नितेश.
षटकामध्ये 23 धावा. पहिल्या षटकात 23 धावा. दुसरं षटक नितेश पाहूया आपल्या संघासाठी. चौकार. पुन्हा एकदा तेजराज याच्या बॅटीमधून खणखणीत चौकार. थँक्यू. सुंदर फलंदाजी तेजराज याच्या. सुंदर फलंदाजी तेजराज. तिसरा चेंडू. एक धावेवर एक धावांवर आपल्याला समाधान मानावं लागेल. तेजराज सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू नितेश आणि एक धाव. 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. चार चेंडू 33 धावा. 4 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा तेजराज. चौकार. खणखणीत चौकार तेजराज. जवळजवळ 19 धावांची सरासरीने डॉक्टर खाडे हा संघ. सुंदर अशी फलंदाजी. नितेशाचा शेवटचा चेंडू आणि एक धाव. तिसरं षटक निकेत. अतिशय सुंदर असा गोलंदाज निकेत. पाहूया आपल्या संघासाठी. 39 धावा. 2 षटक 39 धावा आणि चौकार. खरोखरच अतिशय पहिला चेंडू चौकार. सिंगल धाव. 2 चेंडू 44 धावा.
2 चेंडू 44 धावा. तिसरं षटक त्यातले 2 चेंडू 44 धावा. पुन्हा एकदा तेजराज पाहूया. पंच आणि 50 धावांचं लक्ष्य पूर्ण केल्या. सर्वांनी टाळ्या वाजवा. खरोखरच सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी तेजराज आणि चौकार. तेज 40 धावा तेजराजच्या आहेत आणि चौकारांनी त्या आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. 54 धावा 40 धावा तेजराज. खरोखरच खूप सुंदर तेजराज आपली फलंदाजी. आपल्या संघाची जिम्मेदारी खांद्यावर घेऊन जेव्हा खेळाडू खेळतो तेव्हा तो खरोखरच कामगिरी नक्कीच चांगली करतो आणि आज तेजराजने ती करून दाखवली आपल्या संघासाठी. शेवटचं षटक अतिशय सुंदर अशी फलंदाजी डॉक्टर खाडे या संघाकडून आपल्या संघासाठी. तीन षटक आणि 54 धावा. 18 धावांचा सरासरीने. आणि शेवटचं षटक अमित पाहूया आपल्या संघासाठी. पार्थ उर्फ यापुढील होणारा सामना मनसे वॉरियर विरुद्ध लोकमान्य. दोन्ही संघांना विनंती आहे, कर्णधारांना विनंती आहे, आपण माईकशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. आणि चौकार. खरोखरच सुंदर फलंदाजी. डीजे प्लीज. डॉक्टर खाडे या संघाने खूप सुंदर प्रदर्शन केलेले आहे सामन्यात. आतापर्यंतचा हायस्ट स्कोर 58 धावा. टाळ्या वाजवा. सुंदर. आणि गडी बाद. या स्वरूपात गडी बाद. 2 चेंडू 58 धावा. शेवटच्या षटकातला 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकातलं 4 चेंडू शिल्लक. तेजराज अजूनही क्रीजवरती उभा आहे आपली संघाची धुरा घेऊन. त्याचे वैयक्तिक 40 धावा झालेल्या आहेत. खरोखरच अतिशय सुंदर. आणि अवांतर धाव संख्येत भर. 59 धावा. तेजराज तेजाचं राज त्यांनी आज आपल्या मैदानावरती झळकवून दाखवलेलं आहे. आणि गडी बाद. खरोखर सगळ्यांनी टाळ्या वाजवा.
40 धावा त्यांनी केलेल्या आहेत. खरोखरच सुंदर फलंदाजी, अतिशय सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी. तेजराज याच्याकडून नवीन फलंदाज डॉक्टर खाडे या संघाचा. साठ धावा आतापर्यंतचा हायस्ट स्कोर डॉक्टर खाडे 11 या संघाचा. आणि सुंदर निकेत कडून 3 धावा वाचवलेल्या आहेत. खरोखरच निकेतनी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. क्रिकेट या खेळात एक एक धाव मोलाची असते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि निकेतनी ते आपल्या संघासाठी करून दाखवलेलं आहे. 1 धावांवर समाधान मानावं लागेल. अवांतर धाव, धाव संकेत भर, धाव संकेत भर, धाव संख्या 62. पुन्हा एकदा अवांतर धाव, 63 धावा. सुंदर अवांतर धाव, 64 धावा. डॉक्टर खाडे या संघाने 64 धावा केलेल्या आहेत. अजूनही षटक संपायचं बाकी आहे. शेवटचे 3 चेंडू. 65 धावा. शेवटचे 2 चेंडू, 65 धावा. 66 धावा. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू, 66 धावा. शेवटचा चेंडू आणि चौकार. आतापर्यंत NPL चा हायस्ट स्कोर 70 धावा. डॉक्टर खाडे या संघाने 70 धावा केलेल्या आहेत. यानंतरचा होणारा सामना मनसे वॉरियर विरुद्ध आतापर्यंत NPL चा हायस्ट स्कोर आहे 70 धावा डॉक्टर खाडे या संघाने. त्यामध्ये धुराचा वाटा उचललाय तो तेजराजनी. वैयक्तिक 40 धावा केल्या. सर्वांनी टाळ्या वाजवा तेजराजसाठी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या सर्वांना पाहायला मिळाली आहे तेजराज या खेळाडूकडून. DJ प्लीज. मनसे वॉरियर आपला कर्णधार कुठे असेल तर माईकशी संपर्क करायचा आहे. मनसे वॉरियर विरुद्ध लोकमान्य प्रतिष्ठान. आपला कर्णधार कुठे असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे त्वरित. लोकमान्य प्रतिष्ठानचा कर्णधार कुठेही असेल तर आपण माईकशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन नाही तर आपल्याला पेनल्टी आपण ठेवलेली आहे. लोकमान्य प्रतिष्ठान आपला कर्णधार कुठेही असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला पेनल्टी आपण ठेवलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे संघाने. लोकमान्य प्रतिष्ठान सामन्याला सुरुवात करायची आहे. अतिशय सुंदर असे आपल्याला लाभलेले पंच
त्याचबरोबर सर्व मान्यवरांचे मी शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट व नवदीप मित्र मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. सामन्याला सुरुवात करायची आहे. सुरू असलेला सामना डॉक्टर खाडे विरुद्ध वक्रतुंड. डॉक्टर खाडे या संघाने 70 धावा केलेल्या आहेत. 71 धावांचं लक्ष वक्रतुंड या संघाला ठेवलेलं आहे. जवळजवळ 17.5चा रन रेट डॉक्टर खाडे या संघाने 70 धावांचं लक्ष 71 धावांचं लक्ष वक्रतुंड या संघाला दिलेलं आहे. त्यामध्ये खाऱ्याचा वाटा उचललाय तो तेजराज या खेळाडूंनी. अवांतर 40 धावा. पहिल्या षटकातला पहिला चेंडू सुंदर अशी फिल्डिंग. पहिला चेंडू 1 धाव. लोकमान्य प्रतिष्ठान आपल्याला शेवटची विनंती करण्यात येत, नाहीतर आपल्याला 5 धावा मायनस करण्यात येतील. लोकमान्य प्रतिष्ठान कुठेही असाल तर कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे, नाहीतर आपल्या 5 धावा वजा करण्यात येतील. लक्षात घ्यायचं आहे नियमानुसार. धन्यवाद. दोन्ही संघ पुढील लोकमान्य प्रतिष्ठान विरुद्ध मनसे वॉरियर नाणेफेक करून घ्यायचं आहे. राजू शिवलकर. दुसरा चेंडू पहिला षटकाचा. अतिशय सुंदर गोलंदाजी यश याच्याकडून आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू. पहिलं षटक. दुसऱ्या इनिंगचं पहिलं षटक आणि 2 चेंडू. धावसंख्या 1. निकेत अतिशय सुंदर खेळाडू. मनसे वॉरियर यांनी नाणेफेक जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षण. पहिला षटकातला तिसरा चेंडू आणि खणखणीत चौकार. डीजे असा फटकार आपल्या फलंदाजीतून. 3 चेंडू 5 धावा. पुढील चेंडू यश आणि सुंदर फिल्डिंग आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. सुंदर फिल्डिंग. अतिशय सुंदर फिल्डिंग. करो या मरोचा सामना आहे आणि दोन्ही संघ अतिशय बलाढ्य असे संघ गोराईतील वक्रतुंड आणि डॉक्टर खाडे. आणि चौकार निकेताच्या फलंदाजीतून. झणझणीत डीजे. संघासाठी दोन्ही संघ मैदानात. अवांतर धाव आणि 5 धावा. अतिशय महत्वाच्या धावा आपल्या संघासाठी मिळालेल्या आहेत. धावसंख्या 15. धावसंख्या 15. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. 71 धावांचं लक्ष डॉक्टर खाडे या संघाने वक्रतुंड या संघाला दिलेलं आहे. पाहूया कितपत ते पूर्ण करतात. आणि अतिशय सुंदर असा चेंडू. फलंदाजाला काही कळला नाही तो. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 15. 56 धावा. 18 चेंडू 56 धावा. आणि आजच्या सामन्याचे अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू तेजराज गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी त्यांनी अवांतर 40 धावा आपल्या फलंदाजीत केलेल्या होत्या. पाहूया गोलंदाजीत किती विकेट घेतात. दुसरं षटक तेजराज. कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे.
एका षटकेनंतर 15 धावा वक्रतुंड या संघाने. अजूनही 56 धावांचं लक्ष. सुंदर अशी गोलंदाजी. 1 धावावर समाधान मानावं लागेल नितेशाला. एक चेंडू 16 धाव. कृपया पंचांशी वाद नाही घालायचा आहे, नाहीतर आपले रन मायनस होतील याचं लक्षात घ्यायचं आहे. पंचांशी अजिबात वाद घालू नका. अतिशय उत्कृष्ट असे पंच आपल्याला लाभलेले आहेत. तेजराज दुसरा चेंडू दुसरा षटकाचा. तेजराज पुढील चेंडू अवांतर धाव. वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या 17. एक चेंडू 17 धावा. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू आणि चौकार. झणझणीत चौकार आपल्या संघासाठी. निकेत त्याच्याकडून. तेजराज पुढील चेंडू तिसरा चेंडू दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू आपल्या संघासाठी. तेजराज नवदीपच्या एंडनी. कृपया टायमाचं आपल्याला बंधन आहे. आपण आणि सुंदर असा चेंडू परंतु अवांतर धावा. वाईट या स्वरूपात. पंचांनी अतिशय सुंदर असं निर्णय दिलेला आहे. 22 धावा. अजूनही 71 धावांचं लक्ष. आणि निके त्याच्याकडून चौकार. कृपया पंचांशी वाद घालू नका. आपल्याला काही असेल तर आपण कृपया शांततेत विचारू शकता. अतिशय सुंदर अशा पंच आपल्याला लाभलेले आहेत. अनुभवी असे पंच. सुंदर गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी तेजराज. सत्तावीस धावा. बोलायला लागते. अवांतर धाव. 28 धावा. चौकार. यापुढील होणारा सामना मनसे वॉरियर विरुद्ध लोकमान्य प्रतिष्ठान. आपला संघ रेडी ठेवायचा आहे. 32 धावा. अजूनही लक्ष. 39 धावांचं.
12 चेंडू 39 धावा पाहिजेत वक्रतुंड या संघाला. 12 चेंडूत 39 धावा. आणि जिथपर्यंत निकेत फलंदाजी करतो संघाला त्याची फलंदाजी माहिती आहे आणि त्यांनी ती स्वीकारलेली आहे आणि आता तो आपल्या फलंदाजीतून दाखवेल. सुंदर चौकार. पंच आपण सामना त्वरित चालू करायचा आहे कृपया लक्षात घ्या. प्रत्येक चेंडूला आपण कृपया डिस्कस करू नका. आपल्याला वेळेचं बंधन आहे. आज आपल्याला फायनली खेळवायची आहे सेमीफायनल खेळवायचं आहे. आणि चौकार. याच्याकडून आपल्या संघाला सुंदर फलंदाजी निकेत याच्याकडून. अवांतर धाव. 41 धावा. 41 धावा आपल्या संघाच्या झालेल्या आहेत वक्रतुंड या संघाच्या. अजूनही 30 धावांचं लक्ष. अवांतर धाव. 42 धावा. 42 धावा. आणि पुन्हा एकदा 43 धावा. पुढचा चेंडू. पंच आहेत निकेत. पंच आहेत. कृपया पंचांशी वाद कोणी घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या 43 धावा. 43 धावा. 43 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 43 धावा. 3 चेंडू 43 धावा. आणि सुंदर असा झेलबाद झाला असता परंतु 4 धावा. 4 बॉल 47 धावा. 4 बॉल 47 धावा. तिसरं षटक आहे. निकेत जिथपर्यंत मैदानावर उपस्थित आहे संघाला माहिती आहे. आणि 1 धावांवर समाधान मानावं लागेल. 48 धावा. 48 धावा. अजूनही 23 धावा. अवांतर धावा. 49 धावा. 49 धावा. शेवटचं षटक. 1 ओव्हर 22 धावांचं लक्ष. 1 ओव्हर मध्ये 22 धावा पाहिजे. 49 धावा झालेल्या आहेत. 1 ओव्हर 22 धावांचं लक्ष आहे वक्रतुंड या संघाला. क्रिकेट हा खेळ असा आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही कुठचा संघ विजयी होईल. आणि जिथपर्यंत निकेत मैदानावरती उपस्थित आहे संघाला माहिती आहे आपल्याला विजयापर्यंत नेण्याचं काम हे निकेत नक्की करेल. त्याचबरोबर डॉक्टर खाडे यांचा गोलंदाज निखिल अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी. 6 चेंडू 22 धावा. निखिल पहिला चेंडू 4थ्या षटकाचा. आणि चौकार.
पहिला झणझणीत चौकार निकेत याच्याकडून. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. अति तटीचा असा सामना दोन्ही संघांसाठी करूया मरो. 5 चेंडू 18 धावा. यापुढील होणारा सामना मनसे वॉरियर विरुद्ध लोकमान्य प्रतिष्ठान. दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे मैदानावर लगेच. पाच चेंडू 18 धावा. अवांतर धाव 17. 5 चेंडू 17 धावा. 54 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू 17 धावा. निकेल वाईड बॉल. 55 धावा. 55 धावा. अजूनही 16 धावा. 5 चेंडू 16 धावा वक्रतुंड या संघाला पाहिजेत. पाच चेंडू 16 धावा. अतिशय मोठा असा वाईड आहे हा. 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. कृपया पाठून कोणीही बोलू नका खेळताना. शांतता ठेवा. कृपया खेळताना कोणीही मध्ये बोलू नका. खेळाडूंना खेळू द्या. त्यांचा गेम त्यांना खेळू द्या. आणि गडी बाद. 4 चेंडू 15 धावा पाहिजेत. 4 चेंडू 15 धावा. चार चेंडू 15 धावा. चार चेंडू 15 धावा. आणि चौकार. तीन चेंडू 11 धावा. 3 चेंडू कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू 11 धावा. कृपया संघाने लक्षात घ्यायचं आहे. कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू 11 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी निकेत त्याच्याकडून आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाताना. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. 3 चेंडू 10 धावा. 70 धावांचं लक्ष्य वक्रतुंड या संघाला. 3 चेंडू 10 धावा. धाव संख्या 61. 3 चेंडू 10 धावा.
चौकार. दोन चेंडू 6 धावा. 71 धावांचं लक्ष वक्रतुंड या संघाने जवळजवळ करण्याच्या मार्गावरती. कृपया पाठून कोणी बोलायचं नाही, लक्षात घ्या. कृपया पाठून बोलू नका. आपण लक्षात घ्यायचंय. खेळून द्या खेळाडूंना. 2 चेंडू 6 धावा. आणि सुंदर अशी फिल्डिंग. 1 चेंडू 6 धावा. थँक्यू. 1 चेंडू 6 धावा. क्रिकेट हा खेळ असाच आहे. आणि डॉक्टर कृपया पंचाशी वाद न करायचा. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. आणि डॉक्टर खाडे यांनी हा सामना जिंकलेला आहे.